लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये वेळामोसेचा सण जो आहे तो शेतकऱ्यांमधून मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो आणि उद्याचा दिवस जे आहे ती शेतावरती जाऊन काळ्या आईची म्हणजेच लक्ष्मीची या ठिकाणी पूजा केली जाते आणि या निमित्ताने जे आहे ते या ठिकाणी शेतकरी जे आहेत ते विशिष्ट वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी बनवतात. भज्जी नावाची भाजी जी असते ती विविध 12 भाज्यांपासून ही भाजी तयार केली जाते आणि दर्श वेळामोसेचा सण जो आहे तो शेतकरी मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये साजरा करतात आणि या दिवशी जे आहे ती काळी आईची या ठिकाणी पूजा केली जाते आणि धनधान्य लाभू द्या अशीच प्रार्थना जी आहे ती काळ्या आईकडे या ठिकाणी शेतकरी करतात. आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत. मामा, ही वेळामोसेचा सण काय असतो नेमका? हे सगळे सगळी भजी फिजी सगळं देवाला निवड दाखवायचा, नारळ फोडायचे, काय काय भाज्या बनवल्या जातात, पदार्थ काय बनवले जातात? सगळेच ते जेवढे ते 10-12 भाज्या पूर्ण जी भाज्या असतात त्याची भजी बनवायची. रूढीप्रमाणे चलत आलेला आतापासून आलेला चालू झाला साजरा सण करावा लागतो शेतकऱ्याला. मग शेतामध्ये कोप करावी लागते ऊसाची. मग माणसं जेवायला बोलवायचे, भाज्या करायच्या, 5-6 भाज्या करायच्या, पूर्ण पदार्थ घेऊन जीव वाढायचं आणि लास्टला दिवसमाळाच्या पुढे पुढे पूजा करून गावाकडे सर्व निघून जायचं. काय मागणं असतं, असं लक्ष्मीकडे काय मागणं असतं शेतकऱ्यांचं? शेतकऱ्याचं मागणं म्हणजे तिनं शेतीला चांगली सुधारणा द्यावी हीच मागणं असतं. की आजूबाजूचे खेडेगावातले जे शेतकरी आहेत ते शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला खरेदीसाठी या ठिकाणी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन अंकुलगे, लोकशाही मराठी, लातूर.